महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत. बंडखोरांचं बंड थंड करण्यात राजकीय पक्षांना यश येणार का, याकडे लक्ष. मातोश्रीच्या अंगणात ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. बंडखोर चंद्रशेखर वांगणकर उमेदवारीवर ठाम. चंद्रशेखर वांगणकर नॉट रिचेबल. दक्षिण मुंबईतील बंडखोरी शमवण्यात भाजपला यश. भाजपचे बंडखोर उमेदवार कमलाकर दळवी अर्ज मागे घेणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मध्यस्थीनंतर निर्णय. लातूर महापालिकेत भाजपच्या निष्ठावंतांचं बंड. नमो आघाडी म्हणून निष्ठावंत मैदानात. भाजपचं गणित बिघडण्याची शक्यता. मनधरणीचे प्रयत्न सुरू. नाशिकमध्ये महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा. जागा वाटपात युती धर्म पाळला नसल्याचं समोर. महायुतीच्या बैठकीत बंडखोरीवर चर्चा. आज कोण माघार घेणार, याकडे लक्ष. नागपुरात भाजप बंडखोर किसन गावडेंना घरामध्ये डांबलं. उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून स्थानिकांकडून घराला कुलूप. दोन्ही राष्ट्रवादींचा लढा थेट भाजप विरोधात. अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांचं वक्तव्य. मनपा निवडणुकांसाठी अजित पवारांचं जोरदार नियोजन. भाजपच्या कारभाराविरोधात पत्रकार परिषद घेणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या उमेदवारांसाठी आज शिवसेना भवनात शिबिर. उद्धव ठाकरे, आदित्य आणि अमित ठाकरे मार्गदर्शन करणार. निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव. अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना धमक्या दिल्याचा राऊतांचा आरोप. निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन रेकॉर्ड तपासण्याची मागणी. मुंबईत मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. वांद्रे येथील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. ठाकरेंच्या मशाल चिन्हावर उमेदवार उतरवल्यानं नाराजी. एकोणतीस महापालिकांमध्ये हिंदू महापौर होईल. टीकेची झोड उठल्यानंतर कृपाशंकर सिंहांकडून सारवासारव. मराठी महापौरबाबत मात्र ठाम वक्तव्य नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल. महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला. अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप.